सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव म्हणजे असणं, असंभव म्हणजे नसणं. कार्याध्यास, अहंकाराला जगताला कार्याध्यास म्हटलं. कारणाध्यास, त्याचं कारण, अज्ञानाला मायेला कारण असं म्हटलं. आणि समिष्टी दृष्टीने जगताचं कारण कोण आहे तर माया. व्यष्टी दृष्टीने म्हणजे एका शरीराच्या दृष्टीने अज्ञान, आणि त्याचं जे कार्य काय आहे तर अहंकार. तर असा कार्याध्यास. आता पहिल्यांदा कार्याध्यासाचा त्याचा पूर्वपक्ष म्हटला होता की कार्याध्यासाचा असंभव हा पूर्वपक्षाने सिद्ध केला, आणि त्याच्यानंतर ते पूर्वपक्षाने त्याचं मत मांडून तो सिद्ध केला. आता आपल्याला त्याच्या विरोधी तुमचं मत मांडायचं आहे. तुमचं म्हणजे वेदांताच्या मतामध्ये वेदांतांनी त्याचं खंडन कसं केलेलं आहे तर त्याच्यासाठी सूक्ष्मबुद्धी करावी लागेल. सूक्ष्मबुद्धी केल्यावरती मग तो विचार लक्षात येतो. तेव्हा आधी तुम्हाला म्हटलं होतं की मागचा अभ्यास करून या की कार्याध्यासाचा असंभव कसा. शंका करणाराची शंका जर चांगली कळाली तर उत्तर तुम्हाला त्याचं उत्तरही देता येतं, आणि ते उत्तर कळतं सुद्धा. तर याच्यामध्येही थोडा थोडा अनुवाद केलेला आहे. सांगा आता की सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव म्हणजे असणं, म्हणजे कार्याध्यास घडतो, आणि पूर्वपक्ष म्हणला कार्याध्यासाची सामुग्री सिद्ध होत नाही. तर सांगताय का कोण? केला का थोडा केला? पूर्वपक्षाचे म्हणणे अध्याची सामुग्री नाही म्हणून बंध अध्यक्ष सत्य आहे. त्या सत्यबंधाची ज्ञान निवृत्ती होणार नाही. वेदमधील कर्मचरण करण्याने बंधाची निवृत्ती होते. ते कर्म कशी आचरण करावे याचा विचारपूर्वक का ज्ञानाने का निवृत्ती होणार नाही याचं काय उत्तर सांगितलं? पूर्वपक्षाने काय केलंय? बंध हा सत्य. कारण सत्य तो काय म्हणतो की तुमचे ज्ञानाने निवृत्ती होत नाही, आणि ज्ञानाने निवृत्ती होत नाही म्हणजेच बंध सत्य आहे, सिद्ध केलेले ते. पण आता त्याला त्याचं उत्तर जर सांगायचं असेल तरी मूळ शंका कुठून सुरू झालेली आहे? बंध सत्य आहे का बंध हा मिथ्या आहे याच्यावर शंका आहे. बंध जर वादामध्ये मिथ्या ठरला तर त्याला आपाप ज्ञानाने मोक्ष मानावा लागेल, आणि वादात जर बंध हा सत्य ठरला म्हणून यालाच म्हणतात द्वैती आणि अद्वैत्यांचा वाद. शास्त्रामध्ये नेहमी असं म्हणतं की द्वैत आणि अद्वैत असे दोन विचारसरणी सांगितलेले आहेत. काही द्वैती आचार्य आजही अस्तित्वात आहेत आणि पूर्वी बी होते. शंकराचार्यांसारख्यांनी अवतार धारण करून त्यांच्या द्वैत मताचं खंडन केलेलं आहे. भेद, द्वैत या पदाचा अर्थ मराठीत सरळ सरळ भेद. भेद योग्य आहे का अभेद योग्य आहे याच्यावरती सगळी विचारसरणी आधारित आहे. सोपं आहे ते. त्याचं शास्त्रीय नाव द्वैत असं आहे. आणि अद्वैत या पदाचाच अर्थ आहे, अद्वैत म्हणजे एकच आहे, सर्व विश्व एक आहे, एकरूप आहे, एक आहे. आता ह्याच्यात त्याचंही मूळ शोधायला गेलं तर असं लक्षात येईल तुम्हाला मला मोक्षाची तरी का गरज भासलेली, आत्ता तरी का गरज भासली तर दुःखाचा नाश होताना दिसत नाही. आणि दुःखाचा नाश का होत नाही तर द्वैतामध्ये दुःख द्वितीया द्वयम भयम भवती अशी वेदाची श्रुतीच आहे. द्वैत आलं की दुःख लागेलच, आणि याचा तर आम्हाला साक्षात अनुभव आहे. याचाच अर्थ द्वैतात मोक्ष नाही हेही सिद्ध झालं, आपल्याच अनुभवाने सिद्ध होतं. मग अद्वैत स्वरूपामध्ये मोक्ष कसा सिद्ध होईल तर अद्वैत या पदात एकच पदार्थ असणं असा अर्थ झाला. आणि असा एकच पदार्थ कोण आहे तर चैतन्य, किंवा त्यालाच तुम्ही आत्मा ब्रह्म असं म्हणता. परमतत्व, परमात्मा, भगवंत या सगळ्या पदाचा अर्थ एकच अद्वैत स्वरूप परमात्मा असा आहे, आणि तोच व्याप्त आहे. जगत नावाच्या पदार्थाला संगती लावलेली आणि ती मायेकडून लावलेली.
म्हणजे हे जेवढे भेद प्रतीतीला येतात तुमच्या आमच्या नजरेला, जेवढे द्वैत दिसतं म्हणजेच भेद दिसतात, नाम आणि रूप याने भेद निर्माण केलेला आहे. आणि हा मायाकृत आहे, म्हणजेच माया ही आध्यस्त आहे, म्हणजेच मिथ्या आहे, खोटी आहे, भ्रमाने भासणारी आहे. किंवा शरीराच्या दृष्टीने पाहिलं तर अज्ञानाचं कार्य अहंकार, हे दोन्हीही खोटे आहे. आणि हे ज्या वेळेला कळणं म्हणजेच अनुभूती घेणं, तर त्याला परमतत्वाची अनुभूती घेतली की जीव मुक्त होतो. जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत परमार्थ चालूच राहतो त्याचा. हे सगळ्या क्रिया चालू राहतात, कर्म चालू राहतं, भक्ती चालू राहतं, हे सगळं चालू आहे त्याचं. पण खरा परमार्थ काय असेल तर तत्वज्ञानाने स्वतःचं शोधन करणं, आणि ते शोधन केलं की परमार्थ संपला. परम अर्थाची प्राप्ती झाली की परमार्थ तिथे संपतो. जसा संसार कधी संपतच नाही, अखंड चालू आहे धारा. मेला जलमला, मेला जलमला असं म्हटलं ना. काही वेडे जलमतात, काही वेडे मारतात, काही शानी जलमतात, काही शानी मारतात. अशी ही प्रपंचधारा ही अखंड चालू आहे. असाच प्रकार चालू आहे. तेव्हा यातला वास्तवता काय आहे तर प्रपंच जर वादात खोटा ठरला तर मग ज्ञानाने मोक्ष होईल. प्रपंच जर वादात सत्य ठरला तर कर्माने मोक्ष म्हणावं लागेल. आता पूर्वपक्षाने त्याचा अनुवाद करून अजून तर आम्हाला बोलायला संधी दिलेली नाही ना. आता तुम्हाला या मुद्द्यामध्ये काय दिलेली संधी दिली, त्यामुळे इथून पुढे त्याच्या मताचं खंडन होईल. ऐका, आधी बंद सत्य त्यांच्यासाठी कार्य सामुग्री सांगितली आहे. सत्यवस्तू ज्ञानजन्य आणि प्रमाता कोणी सांगितली? पूर्वपक्षाने. तुमचा म्हणजे अध्यास काढण्यासाठी काय लागते? सामुग्री लागते. सामुग्री पदाचा लक्षण काय केलं होतं? कारण समुदाय को सामग्री कहते, किंवा कारणांच्या समुदायाला सामग्री म्हणतात. कारण कोणते तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमाता प्रमाण प्रमेय तो, ही काय झाली होती अध्यासाची सामग्री. आता त्यातला एक मुद्दा उचलला तुम्ही, कोणता? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार ही सामग्री आहे आणि ही सिद्ध होत नाही असा तो पूर्वपक्ष म्हटला. पण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार ही सामग्री लागतेच का? तर आम्हाला पुढचा विचार करायचा, जे लागतच नाही वस्तू, ती वस्तू तुम्ही तिथे मग आणून ठेवलेली आहे, तर आम्ही ती त्याच्यापासून कार्य कसं उत्पन्न होईल? जसा माती, पाणी, कुंभार यांच्यापासून कार्याची उत्पत्ती होईल घटाची. तिथे जाऊन ते म्हणले का काय आणून ठेवलंय? म्हटले तुम्हाला गेल्या वेळेस म्हटलं होतं खुर्ची आणून ठेवली. म्हणजे खुर्चीचा आणि त्याचा काही संबंध आहे का? नाही. ते म्हणले की ठेवा, नाही तर घेऊन जा, आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही. खुर्ची आहे म्हणून घट उत्पन्न झाला, याचा त्याचा काही संबंध नाही. किंवा तिथे घट उत्पन्नतेमध्ये अग्नी सुद्धा लागत नाही. तिथं कुठं लागण्या, ते म्हणले लाकडं आणून ठेवलेत पेटवायला. ते म्हणले आत्ता नाही, पक्का करायला नंतर लागल त्याला. पण घट ज्या वेळेला उत्पन्न होतं त्यावेळेला तिथं सध्या तरी त्याची काय आवश्यकता नाही. लक्षात आलं? चला, सिद्धांत मताने त्याचं उत्तर आलंय की ही सामुग्रीच नाही म्हणून. हा, उत्पत्तीची सामग्री नाही, अध्यास निर्माण व्हायला ती सामग्री नाही असं पूर्वपक्ष म्हटला होता. तर सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, पण ही अध्यासाची सामग्रीच नाही, म्हणजे लागतच नाही. आता कसं लागत नाही ते तुम्हाला सांगावं लागेल. कोणतीही वस्तू ज्यावेळेला तुम्ही नाकारता त्यावेळेला का नाकारली, तर याचं काय द्यायला पाहिजे? उत्तर द्यावं लागतं. सांगा. सजातीय वापरलंय की त्यांच्यासारखं. आता त्यातली पद पहा. सत्य, वस्तू, ज्ञानजन्य आणि संस्कार, 4 पद आलेली. एकच 4 पदाचं एकच वाक्य तयार केलं. त्याच्यात सत्य पद आलेलं. आम्ही त्या सत्य पदावरती आळं केलं आणि सजातीय पद टाकलं. कारण अध्यास उत्पत्तीत सत्य पदार्थच असला म्हणजे त्याच्यापासून अध्यास होतो, आणि मिथ्या पदार्थ किंवा वादीचा केलेला सर्प असला तर त्यापासून संस्कार होत नाही, असं काही नाही. म्हणून सत्य पदार्थ, त्याच्यात सत्य याला आळं केलं. तिथं शब्द कोणता टाकला? सजातीय. सजातीय टाकल्याने सत्यातलं सत्यत्व, म्हणजे अध्यस्त पदार्थाचा संस्कार सुद्धा हेतुभूत असू शकतो, खोट्या पदार्थाचा संस्कार सुद्धा.
बोला. पुढं वारुळात सर्प आणि चित्रातले सर्प हा आणि सत्य सर्प याच्यातलं सर्पत्व जाती एकच सांगितली. हा त्याच्यामुळं वारुळाचा सर्प, चित्रातला सर्प याच्यात काय समान आहे? सर्पत्व जाती ही समान आहे. तो मिथ्या असो नाही तर सत्य असो, कारण तो जे काढलेलं चित्र आहे त्याच्यातही सर्प आहे आणि तो सर्पाची सर्पत्व नावाची जाते. तर त्या संस्कार आणि संस्कार कशातून होतात? खोटा त्या पदार्थाच्या, म्हणजे त्या पदार्थाची ओळख ही त्याच्या जातीवरून होते. म्हणून सर्प हा कशावरून कळाला? सर्पत्व युक्त सर्प, त्याने तो सर्प कळाला आणि त्याचा संस्कार चित्तात झाला. वृक्षत्व, नुसता वृक्ष नाही कळत, तर वृक्षत्वाने वृक्षत्व जातीने युक्त वृक्ष, त्याचा संस्कार चित्तात होतो आणि त्याचा संस्कार चित्तात झाला. म्हणून मग तिथे आता दोन्हीमध्ये तरी एक सारखीच आहे. मग तो सर्प मिथ्या असो किंवा सत्य असो. पुढे तिथं मग सिद्ध केलं, अध्यासाचे कारण हे सिद्ध होतं संस्कार. वादी हे पद माहिती का हो तुम्हाला? कोणाला वादीविषयी काही शंका आहे का? हां, चापकाची असते, आसूड असतो. बैलगाडी चालवणाऱ्याला माहिती वादीचा आसूड कसा असतो, पण ज्याला माहिती नाही त्याला नाही तो विचारत जा. शहरातला जर नवीन माणूस असेल त्याला म्हणजे वादीच माहीत नाही महाराज आम्हाला. कसला वादीचा सर्प? वादी म्हणजे चामड्याची. आसूड बी असतो ना, त्या आसूडालाही पुढे एवढी वादी काढलेली असते, मागं त्याला असं विणलेलं होतं. पहिले विणलेले होते ते. नाव्याकडे बी वाद्या होत्या, वस्ताऱ्याला ही करायला घासायला थोडंसं, तरी ते चालायचे. पण विशेष करून बैलगाडीत आसूड, त्याच्यात चाबूक, त्याच्या चापकामध्ये वाद्या वापरली. मग असं पडलेला असेल वाकडा तिकडा तर त्याचाही संस्कार होतो. पण त्याच्याहीपेक्षा सुरेख उदाहरण आत्ताचेच आहेत. म्हणून विज्ञानातली उदाहरणं फार सुरेख आहेत. कोणती? आता चायनीज साप तयार करून आलेले आहेत. ते असे एकदम सापासारखा दिसतं, त्याला डोळेसुद्धा आहेत असे, ते फिरतात. ते पाहिले का तुम्ही ते? आणि ते एकदम असा जर खेळण्यातला साप आहे, त्याला फक्त थोडीशी आतमध्ये एक स्प्रिंग केलेली की ते लगेच असा 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 चालायला लागतो. झाला का नाही संस्कार? म्हणजे विज्ञानातल्या वस्तू आहेत ह्या अधिक चांगल्या आहेत तुम्हाला दृष्टांत आणायला. पण हा जुना दृष्टांत वापरला वादीचा. चला पुढे. अध्यासात ज्ञानजन्य संस्कार कारण आहे किंवा सजातीय वस्तूचे ज्ञान संस्कारद्वारा अध्यासाच कारण आहे. विचार करू असे म्हटले. अध्यासात साक्षात कारणत्व संस्कारच येते. चला आता पुढचा मुद्दा असा आलता की मी तुम्हाला आधी एक वाक्य, तुम्हाला त्यांचंच वाक्य सांगितलं की सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार असा शब्दप्रयोग केलेला आहे त्यांनी. सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार, सजातीय वस्तूचे ज्ञानाच्या मार्फत निर्माण होणारे संस्कार अध्यासाचं एक नंबर कारण. तर त्याच्यात सजातीय पद गेलं तर आता आपलं हे सत्यपद गेलं, आता त्याच्यात सजातीय पद आलं. म्हणून सजातीय, आता त्याच्यात वस्तू ज्ञानजन्य एवढं तरी पद टाकायची काय गरज आहे? कारण जे कारणाच्या पूर्वी असतं है ना, तेच घेतलं तरी चालता येईल. म्हणून संस्कार कारण आहे का ज्ञान कारण आहे? म्हणजे सजातीय वस्तूचा पूर्वी कधीतरी एक ज्ञान घडलं, ज्या वेळेला तुम्हाला ती तो पदार्थ माहीत नाही त्या काळात, त्यावेळेला निर्माण होतं त्याचं नाव ज्ञान आणि त्या ज्ञानापासून संस्कार होतात. गेल्या वेळेस उदाहरण सांगितलं, मोबाईल आलेलाच नाही आणि पाहिलेलाच नाही, त्या व्यक्तीला मोबाईलचं ज्ञान नाही. पण एका व्यक्तीने मोबाईल प्रथम घेऊन आला आणि तो दुसरा मनुष्य म्हटला, का हो तुमच्या त्या टेबलावर काय ठेवलेलं आहे? तर तो म्हटला मोबाईल. याला म्हणतात का? तो म्हटला याला म्हणतात का? हो म्हटली याला म्हणतात मोबाईल. मग त्याने मोबाईल पाहिला का नाही? पाहिला. त्याचा काय झाला? ज्ञान, संस्कार नाही. पहिल्यांदा ज्ञान, आणि ज्ञान झाल्यानंतर त्याचा तो सगळं परत ज्ञान होत नाही. एकदा ज्ञान झालं की काम होतं. आणि परत तो फिरायला गेला पाहुण्यांकडे, आणि ते पाहुण्यांकडे फिरायला गेला तर तिथे मोबाईल होता. मग तो म्हटला मोबाईल किती रुपयाला घेतला?
मोबाईल कितीला आणला म्हटला का नाही? तो मोबाईल कितीला आणला हे तो का म्हटला तर तो पदार्थ मोबाईल आहे याचा त्याच्या चित्तात काय होता? संस्कार होता. म्हणून आता त्याला परत हे विचारायची गरज नाही पाहुण्यांना याला काय म्हणतात, याला काय म्हणतात तो विचारेल का परत? नाही, कारण त्याच्या चित्तात काय आहे? संस्कार. ज्ञान कधी झालं? प्रथम काळात होतं ते ज्ञान आणि त्याचा जो संस्कार. आता इथं तो काय म्हणतोय? सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार. आम्हाला उगाच बुचकळ्यात नका टाकू, एवढे मोठे लांबलचक शब्द वापरू. सजातीय लागतं, तुझं सत्य तर काढून टाकलं. आता वस्तू ज्ञानजन्य म्हणण्यापेक्षा संस्कारच म्हणणं. म्हणजे सजातीय संस्कार हे अध्यासाला कारण आहे. किती सोपं झालं. सजातीय संस्कार हे अध्यासाला, आम्ही संस्कार मानतो कारण संस्काराशिवाय म्हणजे तो होणारच नाही तिथे. म्हणजे त्याच्यावर रज्जूवर सर्पप्रतीतीच येणार नाही. कशाशिवाय? संस्काराशिवाय. पण मग नुसतं संस्कार म्हणणार, ज्ञान हे लगेच तात्काळ आवश्यकता आहे का तिथे? नाही. तर असा विषय आहे. बस संपला चॅप्टर त्याच्या आहे. या चॅप्टरमध्ये एवढाच विषय आहे. जरी वाकडी तिकडे जशी भाषा दिसत असेल किंवा ज्ञानजन्य संस्कार अध्यासास कारण आहे का संस्कार अध्यासास कारण, तुम्हाला आधी कोण कसं काय सिस्टीम आहे त्याची ही कळाली की विषय संपतो. म्हणून सुरुवातीला कोण असतं? प्रथम काळात ज्या वेळेला पदार्थाचं ज्ञान होतं तेव्हा तिथे ज्ञान असतं आणि त्या ज्ञानाचे नंतर चित्तात सूक्ष्म अवस्था, ज्ञानाची सूक्ष्म अवस्था चित्तातली त्याला काय म्हणतात? संस्कार म्हणतात. ते संस्कार राहतात. म्हणून असे आपण किती पदार्थाचा अनुभव घेतला जगात आत्तापर्यंत? पुष्कळ. त्याच्यातही दोन प्रकार आहेत, उद्भृत संस्कार आणि अनउद्भृत संस्कार. म्हणजे आपण पूर्वी बरेच पदार्थ पाहिले जन्मल्यापासून, पण त्याच्यातल्या काही पदार्थांची ओळख मिटून गेली. आपला मित्र होता बालपणाचा, म्हणजे आपण तिसरी चौथीत आपण एकत्र खेळायचो बसायचो आणि त्याची गाठभेट तुमची अजून झालीच नाही. थेट 60ला झाली. आणि 60ला झाल्या ते म्हणले मी नाही का, असे बरेच वेळेला होतं असं. अरे हा कुठला बरं, तुम्ही कुठं राहता? मी आम्ही हे नाही का जाधव नाही का, मी अमक्या अमक्या ठिकाणी आमचा मळा नाही का, असं असं. आपण शाळेत होतो ना, पण परत गाठभेटच नाही ना, मध्ये 50 वर्ष गेले ना. मग त्याच्यामुळे काय झालं ते पुसले गेले. आणि नंतर सांगितलं तो पोपट आणि मी बरोबर नसतो का, होतो का नाही? पोपट आहे का माहिती? हा 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 पोपट, कारण पोपट आधीमध्ये भेटतो. हां हा त्याच्याबरोबर होता नाही का रे तू? आता मी तुला ओळखलं का? मग आता ह्याचे काय झाले, पुसलेले संस्कार पुन्हा उद्भृत होतात काही वेळा. आणि काही पुसून गेले ते पुसूनच गेले. असे अनादिकालापासूनचे संस्कार आहेत आपल्या चित्तात. आता ज्ञान आहेत का त्याचे? नाही. तुम्ही पूर्वी गाईचं वासरू होते. तुम्ही पूर्वी कोण होते? गाईचं वासरू होते. त्यावेळेला तुम्ही कासाला दूध पित होते का नाही? पण आता तो संस्कार आत्ता पुसलेला आहे. कदाचित उद्भृत केव्हा होऊ शकतो? जर पुढचा जन्म गाईचा मिळाला आणि त्या गाईच्या, कारण जन्म कोणता कोणाला मिळेल नाही सांगता येत. मग तो गाईच्या पिंडामध्ये गेला आणि मग गाई व्याली, त्याच्यातून याचा जन्म झाला आपला. आता दूध प्यायचं आहे तुम्हाला, आता काय करावं लागेल? कासकडं जावं लागतं. तर तिथे संस्कार उद्भूत होतो. म्हणून वासरूसुद्धा तटदिशी उठतं आणि कासकडं जातं. ते म्हण पुस काय बरं, ह्याला कळालं कास या बाजूला आहे, हे कळालं कसं काय त्याला? संस्कार. तर त्याला असे सगळे जन्म आहेत पाठीमागून आलेले आणि पुढचे बी असेच चालू आहेत. जोपर्यंत तुम्ही आत्मज्ञान करून घेणार नाही तोपर्यंत जन्माचं खंडन होत नाही. म्हणून चला, पण इथला विषय एवढाच आहे की संस्कार कसे संस्कार असतात. म्हणून ज्ञानजन्य संस्कार हे पद कळालं. ज्ञान आधी काय असतं? ज्ञान आणि नंतर संस्कार. मग श्रेष्ठत्व कोणाला? संस्काराला, ज्ञानाला नाही. ज्ञान पूर्वीच होऊन गेलंय. आता कोण आहेत? संस्कार आहेत. आता समजा तुम्हाला अध्यास झाला, रज्जूवर सर्पाचा अध्यास झाला, तर तिथं कोण आहे? ज्ञान आहे का संस्कार आहे? झालं. एवढाच मुद्दा आहे, त्याच्यामध्ये काय विशेष नाही. पण त्या पूर्वपक्षाने सांगितलं ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला कारण आहे. ठीक आहे, आम्हाला काही कळत नाही म्हणून कसं बी जास्त शब्द वापरू नका.
चला ऐका, हा ज्ञानच नाही झाले तर संस्कार. आता ते ज्ञान कोणतं, सत्य का सजातीय, एवढाच मुद्दा आहे फक्त. सत्य ज्ञान पाहिजे का सजातीय पाहिजे, सजातीय पाहिजे. याच्यामुळे मुद्दा कोणता उडाला, सत्य जगत. पूर्वी कधीतरी सत्य जगत अस्तित्वात असलं पाहिजे आणि त्या सत्य जगताचे ज्ञानाच्या द्वारे संस्कार अस्तित्वात असेल तर अध्यास घडेल असा पूर्वपक्ष म्हटला होता. पण आमचं म्हणणं असं आहे की पूर्वी सत्य पदार्थ अस्तित्वात असलाच पाहिजे असा काही नाही, तर खोट्या पदार्थाचे संस्कारसुद्धा ज्ञानाच्या द्वारे उत्पन्न होतात. म्हणून खोटे पदार्थ, म्हणून जगत मुळातच पूर्वी खोटं होतं, आत्ताही खोटं आहे आणि नंतरही खोटंच राहील. जगत हे मिथ्याच होतं, आत्ताही मिथ्याच आहे आणि नंतरही. आत्मा पूर्वीसुद्धा मिथ्या होता, तर आत्मा पूर्वीसुद्धा सत्य आहे. म्हणजे पूर्वी सत्य आहे आणि आत्मा म्हणजेच तुम्ही आम्ही पूर्वी बी होतो. बरं, त्याच्यातही भेद नाही. तुमच्या आणि माझ्या शरीरात भेद आहे, तुमच्या आणि माझ्या आत्म्यात भेद नाही. म्हणून आत्मा हा एकच अखंड आत्मा अद्वैत स्वरूप असलेला पूर्वी होता, आत्ता आहे आणि नंतरही राहील. हे कळाल्यावर दुःख गेलं. कारण दुःख कशात आहे, भेदात दुःख आहे. जर सर्व एकच आहे तर मला भीती कोणापासून, मला भीतीच नाही. आणि सर्व एकच असेल तर जन्म कसा, कारण जन्म हा भेदात होतो. मग भेदात कोण आला, जीवात्मा नावाचा प्रकार जो आहे तो भेदात आलेला आहे आणि तो जन्माला कारण तो ठरलेला आहे. म्हणून आजही आपण असे जन्म घेतलेले आहेत, तर जन्मामध्ये याला कारणीभूत आहे आपलं अज्ञान. आणि त्या अज्ञानाने काय झालेलं आहे, मी माझ्या स्वरूपाला ओळखत नाही आणि स्वरूपाला ओळखत नाही म्हणून मला जन्माला यावं लागतं. ही परंपरा खंडित केली तरच परमार्थ सफल झाला, नाहीतर कुठपर्यंतही देवदेव करत बसा, जन्मच्या जन्म अजूनही कोटी जन्म देवदेव करा, काही फरक पडणार नाही. कारण तो त्या संसारासाठी देवाचा वापर करतो आहे. देवाचा वापर कशासाठी करतो आहे, तो संसारासाठी करतो. संसारासाठी नाही करायचा, आमचं जसं प्रारब्ध असेल तसं मिळेल, काय त्याच्या वाचून पडलेलं नाही. हेच मिळालं पाहिजे, नामकन फलान काय. आणि पहिली गोष्ट त्याची मला गरजच नाही. मी या देहात आल्यामुळे मला खाण्यापिण्याची गरज भासली, घराची गरज भासली, मला या देहात आल्यामुळं वस्त्राची गरज भासली, हवेची गरज भासली. ऑक्सिजन लागला ना मध्ये आपल्याला, ऑक्सिजनची गरज लागली. पण तुम्हाला याची गरजच नाही ना. घरदारं हे सगळ्या कोणाची गरज आहे, तेव्हा याच्यातली कोणाचीच गरज नाही. कारण मी अद्वैत स्वरूप चैतन्य स्वरूप आत्मा आहे. मग आता मी या देहातून बाहेर निघेल कसा, तर तुम्ही स्वतःला स्वरूपाला ओळखा. म्हणजे फारच अवघड असेल महाराज. तुम्ही आत्मा आहात नाही, तुम्हाला ओळखायला सोपं आहे का अवघड आहे? तुम्हाला जगाची ओळख करायला अवघड आहे? तुम्हाला अमेरिकेला जायला सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे. त्याला बरंच तिकीट लागल, एवढे पैसे आपलं सगळं विकावं लागल. नंतर म्हणजे बा तिथे जाऊन तरी काय बॉम्बा मारायच्या, तर म्हणजे हेच पाहायचं, जे इथे पाहतो तेच. थोडंफार बदल असेल सृष्टीतला, एवढा चित्र बदललं, बाकी काय बदललं आहे तेव्हा डोंबाल, काहीच नाही. जगात कुठेही फिरा, एका पृथ्वीवर नाही सांगत, तुम्ही अशा अनंत ब्रह्मांडात संचार करा तर तुम्हाला तिथे फक्त चित्र बदललेली दिसतील, मायाकृत. त्याच्यात काही नाही. म्हणून हे पाहूच नका. मग काय पाहायचा, आत्म्याला पहा, सुटून जाईल. नाही पाहिलं तर बद्ध होईल. सांगा आता पुढचा अनुवाद कोण करत आहे? झालाच का? अनुवादच झाला. चला वाचा, सुरवेताई वाचा. या कारणाच्या लक्षणावर अशी शंका येते, असं हितून ना. तर याचा विषय तेवढाच होता की संस्कार म्हणजे अंतःकरणात असलेली ज्ञानाची सूक्ष्म अवस्था, आणि हे संस्कार आपण अनादिकालापासून वागवले, ते सत्यच असावे लागतात असा नियम नाही. विषय संपला. आता काय म्हणतात ऐका. या कारणाच्या लक्षणावर, कोणतं कारणाचं लक्षण केलं होतं? अव्यवहित असा पद आलतं ना पाठीमागं. अंतराय रहित. अव्यवहित पदाचा अर्थ काय? म्हणजे अंतर न पडता, म्हणजे तात्काळ, लगेच, याला अव्यवहित म्हणतात. हे तुम्हाला गेल्या वेळेस मी सांगितलं आणि हा शब्द पुन्हा पुन्हा येईल, तेव्हा लक्षात ठेवा. अव्यवहित म्हणजे लगेच,
पूर्व क्षणात कार्य उत्पत्तीच्या पूर्व क्षणात त्याला अव्यवहित, कार्य उत्पत्तीच्या पूर्व क्षणात जे असतं त्याला कारण म्हणावं असं नैयायिकांचं म्हणणं आहे बरं का. ते कार्य उत्पत्तीच्या पूर्व क्षणात जे असतं ते कारण असतं, त्याला अव्यवहित म्हटलेलं आहे. तर ऐका काय म्हणतात आता पुढचा विषय. या कारणाच्या लक्षणावर अशी शंका येते की विहित कर्म उत्तम लोक प्राप्तीला आणि निषिद्ध कर्म नरक प्राप्तीला कारण आहे असे शास्त्रवचन आहे. हे बरोबर आहे का? शंकेमध्ये हा विषय जो आला, विहित कर्म उत्तम लोकप्राप्तीला कारण आहेत. विहित कर्म म्हणजे शास्त्राने सांगितलेलं यज्ञाधिक कर्म, जे तुम्ही त्यापासून काय करताल, पुण्य उत्पत्ती करताल. आणि पुण्य उत्पन्न झाल्यावर त्या पुण्याचा फलभोग घेण्यासाठी कुठे जावं लागेल? स्वर्गाला. कारण तुम्ही कोणते पुण्य निर्माण केले तर स्वर्गाच्या प्राप्तीला कारणीभूत असणारे पुण्य निर्माण केले. सध्या आपण कुठे आहोत? मृत्यूलोकात. आपण जिथे राहतो याचं नाव आहे मृत्यूलोक. अशा मग आता या मृत्यूलोकात अजून एक भाग सांगतो की आपण जिथे राहतो याचं नाव मृत्यूलोक असला तर एवढाच लोक अस्तित्वात आहे असं नाही. तर याच्या खाली 7 लोक आहेत आणि याच्या वरती 6 लोक आहेत. त्याच्या खाली असलेले तल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल हे 7 लोक खाली आहेत. मग त्याच्यात क्रमशः सत्वांश कमी होत गेला आहे आणि तमांश राजांश वाढत गेला. वरती गेला तर राजांश कमी होत गेला आणि सत्वांश वाढत गेला. कुठं? याचंच नाव भूलोक. भुवरलोक, जनलोक, तपोलोक, स्वर्गलोक, सत्यलोक वरती. किंवा मध्ये बी आणखीन त्यांचा विचार केलेला आहे. आणि ते सगळ्यात शेवटला सत्यलोक. त्या सत्यलोकाचंच नाव ब्रह्मलोक, वैकुंठलोक, कैलासलोक असं आहे. म्हणजे वरती 6 लोक आहेत, आपण मध्ये 7व्यात आहेत आणि खाली 7 आहेत. अशी 14 भुवनं. याच्यामध्ये जीव हा संचार करतो. कशाच्याद्वारे? कर्माच्याद्वारे. म्हणजे निषिद्ध कर्म केलं, मद्यपान केलं, मांसाहार केला का हो, कोणाला पीडा देणं चांगलं आहे का? नाही. आणि तो करतो. पीडा दिली, कोणाला पीडा दिली तर त्याचा आपापच अधोगती होते, त्याला कोणी काही करू शकत नाही. आणि मग कुठे जाईल तो? त्याच्याकडे तर पुण्य नाही. मग पापाचा भोग भोगण्यासाठी खालच्या लोकात जातो तो सरळ किंवा या निकृष्ट योनींना प्राप्त होतो. मृत्यूलोकातच सुद्धा ह्या ज्या निकृष्ट योनी आहेत याच्याही पेक्षा निकृष्ट योनी आणखीन पाताळ लोकात आहेत खाली. 15व्या अध्यायामध्ये तमगुणाची शाखा पाहून घ्या. तसं याही मृत्यूलोकात तो खालच्या योनींना म्हणजे सर्प, विंचू, लोष्ट इथपर्यंत तो खाली जातो. पुन्हा मानवी शरीरातून जर पुण्यांश केला तर स्वर्गादी लोकाची प्राप्ती होते. म्हणून विहित कर्म हे उत्तम लोक प्राप्तीला, उत्तम लोक पदाचा अर्थ आहे स्वर्ग, कैलासलोक किंवा अगदी वैकुंठलोक. वैष्णवलोक कुठे जातील? वैकुंठाला. त्याच्याविषयी आणखीन विचार आहे पण तो नंतर पाहू. त्याचप्रमाणे निषिद्ध कर्म करून कुठे जाईल? नरकलोकाला. नरकलोक म्हणजे निकृष्ट भोग आणि दुःख जास्त, याचं नाव नरकलोक आहे. आणि त्या नरकलोकाला त्याचा प्रवेश होतो, नरकामध्ये जातो. म्हणजे काय केलं त्याने? वाईट निषिद्ध कर्म केले म्हणून तो खाली गेला. का बरं? त्याला कर्माचा भोग द्यायचा आहे. मग परत तिथली शरीरं भिन्न. काय म्हटलं? नाही त्या यमासी करुणा बाहेर काढता, उडी प्राणा ओढाळ सापडे जैसे धान्या, चोर यातना धरी जेतो. तेव्हा तुकोबरायांनी तो अभंग पाहून घ्या, त्याच्यामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. मारिती झोडिती यमाचे किंकर बहुसाल. तर ते कारण तो कर्म का वाईट केलेलं आहे तर तो खाली जाईल. त्याच्यामध्ये बाकीचे लोक नाही येणार घरातले. ते म्हणले मग माझी पत्नी कुठे गेली, माझी पोरं कुठे गेली? तू एकटाच कर्म केलं ते तुझं एकट्याने भोगायचं, बाकीच्यांचा त्याच्यात काही सहभाग नाही. मग तो चांगलंही का केले कर्म झाले तिची भोग आले, पण स्वतंत्र आपला हिशोब आहे. ज्याने तो जगा म्हणजे एका घरातले सगळे लोक सारखे नसतात, प्रत्येकाची तोंड वेगवेगळे असतात. असं काही नियम नाही की सगळे सात्विक असतात चांगले. थोडी संस्काराचा प्रभाव होतो एवढाच भाग असतो, पण बाकी कर्मामध्ये
किंवा वासनेमध्ये काय येतं, भेद असतात. चला हां असे शास्त्रवचन थांबा, आहे. काय थांबा. अव्यवहित पूर्वकाल ही जी लक्षण केलेलं हा. आहे ते नाही एकांचं आहे. नाही एकाने केलेलं आहे. सिद्धांताच्या मतात ते त्यांनी नायकाचं मत कसं काय केलं? हां मग येई नाही का कारणाच्या लक्षणामध्ये. आता याच्यावरती परत शंका आहे ना, खाली उत्तर आहे ना. अजून एक शंका केलेली, पुढे वाचत चला, अजून एक खाली खाली भाग लागेल, लक्षात येईल त्याच्यात. कुठं तिथंच शंका करून तिथं परत खाली एक उत्तर आलेलं आहे, पण ही शंका बरोबर नाही. आलंय का? तिथं शंका कर त्यांनी शंका उत्पन्न केली आणि त्या परत त्या शंकेचं पुन्हा खंडन केलेलं आहे. नाही एकांचं. पण हां ते आपल्याला कळावं की बाबा वास्तव काय आहे. येईल पुढे, विषय लागू नाही त्याला. पुढे असे शास्त्रवचन आहे त्याच विरोधी हां कायिक वाचिक व मानसिक क्रियेचे नाव कर्म आहे. कायिक वाचिक मानसिक. कर्म कशाला म्हणतात? कायिक वाचिक मानसिक. काया म्हणजे शरीर, शरीराला काया म्हणतात. वाचिक म्हणजे वाणी. आता मी तुमच्याबरोबर बोलतोय, हे काय आहे? क्रियाच आहे, म्हणून याला वाणी. आणि काय मानसिक, मानसिकसुद्धा कर्म घडतं, कारण मनातसुद्धा त्याची उत्पत्ती नाश होतं. संकल्प उत्पन्न होतात, पुन्हा नाश पावतात, पुन्हा विकल्प होतात, पुन्हा संकल्प होतात. तर याच्यातही क्रिया घडते. म्हणून कायिक वाचिक मानसिक कर्म. म्हणूनच कायिक वाचिक मानसिक उपासनाही म्हणतात त्याला. मानसिक उपासना हे सुद्धा, उपासनेला सुद्धा कर्मच म्हणतात. जसा मूर्तीची पूजा केली, हे कर्म आहे का नाही? हाताने त्याला स्नान घातलं, गंध लावला, वस्त्र घातलं, हे कर्म झालं, बरोबर आहे? हे कर्म झालं. आणि मग मनात ज्याला सगळेच काय लगेच मूर्तीची पूजा करायला जात नाहीत. ते म्हणले मग एवढ्या माणसांनी काय करायचं हो, तुम्ही एवढ्या माणसांना बोलवलं. ते म्हणले हात जोडा आणि मनामध्ये चिंतन करा की आता पांडुरंग उभा राहिलेला आहे, त्याला आता मी स्नान घालत आहे ना. ह्याच्यासाठी कुठलाच विटाळ नसतो. हे मानसिक कर्मात याच्यात विटाळ नाही होत. शरीराचा जर विटाळ असेल तर कर्म करता येतं का तुम्हाला? नाही करता येत. पण मानसिक पूजा करायला काहीच अडचण नाही. करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काय काम असे, तुकोबराय म्हणतात. मनाने तुम्हाला पूजा करता येते. आणि मग त्याच्यामध्ये स्नान घातलं, स्नान घातल्यावर अंग पुसलं, वस्त्र घातली, वरून तुळशीमाळा घातल्या, गंध अक्षता, म्हणजे हे सगळं मानसिक पूजा, हेही कर्मच होतं. म्हणून एक शंका होती. हां आता जसं पुण्य उत्पन्न होते मानसिक कर्म, हां तसं माझे पाप बी होईल का? बिलकुल होतं. त्या मानसिक पापही आहे. हां म्हणून त्या चिंतन करणं, आहे ना, वाईट चिंतनातून पापाची उत्पत्ती होते. त्याच्यात थोडीशी मुभा अशी दिली, असं माझ्या ऐकण्यात आलेल्यातलं की कलियुगात मानसिक पाप हे लागणार नाही, पण कर्म घडता कामा नाही त्याच्याकडून, असं माझ्या ऐकण्यात आलेलं सांगतो. वास्तवता मला माहीत नाही. म्हणजे एक मोठ्या माणसांकडून ऐकलं की ते म्हटले की कलियुगामध्ये, कारण मानसिक पाप तर उत्पन्न होतात मनात, चित्तात तर अनेक संकल्प होतात. मग लागलं ना हो पाप. मंदिरात बी गेलो तरी काय झालं, मनाला घेऊन आले ना तुम्ही, आणि मन तर सारखं काही बी उलटे सुलटे विचार करताय. मग त्याच्यात ते म्हटले बा एवढे महाराज सांगतायत पण ह्यांचं काही खरं आहे का, असं तुमच्या जर मनात आलं तर पाप झालं का नाही? किती किती सूक्ष्म आहे ते. ते म्हटले बा महाराज बडबड करतात पण काय खरं आहे त्यांचं. असा काय झाला, तुमच्या मनात संकल्प आला, मग हे पाप झालं का नाही? हां असं म्हणून मग आता ते हां, पण तुमच्याकडून क्रिया होता कामा नाही. म्हणून मी म्हटलं हे माझ्या वाचण्यात नाही आलं पण ऐकण्यात आलेलं सांगितलं तर ठीक आहे, काय अडचण नाही. कारण याला अनुसरून तुकोबरायांची काही प्रमाणंसुद्धा आहेत गाथेमध्ये, पाहावी लागतील. का त्याच्यात आहे मात्र कुठंतरी आलेलं आहे आणखीन असं की ज्याच्यामध्ये कमीत क्रियेने तरी पाप घडायला नको, असं एक प्रमाण आलेलं आहे. म्हणजे आपल्याकडून क्रिया घडता कामा. मला तुमचा राग आला आहे पण हाणायला तरी नको. हां पण जाऊ द्या, वरून द्या. म्हणजे असं काय झालं तेव्हा त्याची क्रियेमध्ये रूपांतर नाही केलं, मनात आलं तर ते मानसिक पापाचं, मग त्याचं थोडंसं तुम्हाला म्हणजे पापाचं फल थोडंसं कमी देता येईल. डबल क्रिया आणि पाप दोन्ही एकत्र झाले तर फल तुम्हाला जास्त द्यावं लागेल. चला हां
बाहुल्य, हां बाहुल्याचा आलेला आहे हा विषय. हां हां बाहुल्याचा. चला वाचा. आणि कर्म अनुष्ठानानंतर रागवीत कर्माचा नाश होतो आणि लोकांतर प्राप्ती तर देहपातानंतर बहुत कालाने होते. बरोबर. द्या म्हणजे आपण ज्या वेळेला कर्म केलं त्याची फलं आत्ता मिळतात का? नाही. तर कर्माचं फल संचितात जाऊन पडतं. संचित भोगायला ज्या वेळेला येईल त्यावेळेला ते फल, म्हणून समजा आत्ता तुम्ही यज्ञाधिक कर्म केली, ते म्हटले महाराज आता आम्हाला स्वर्गाला जाण्याची इच्छा आहे, काय करू? काय नाही, यज्ञाधिक कर्म करा. मग यज्ञाधिक कर्म केलेत आणि मग तुम्ही यज्ञाधिक कर्म केलं, महाराज स्वर्ग. ते म्हटले आता तुम्हाला मरावं लागेल. म्हणजे मरायचं का? हां म्हटले या शरीरात तसा स्वर्ग नाही, म्हणजे या शरीराचा देहपात होईल, म्हणजे देह पडेल. मग त्याच्यानंतर म्हटले द्या ना हो स्वर्ग, तरीही नाही. कर्माच्या नियमाप्रमाणे जेवढं आधी केलेलं आहे ते आधी भोगायचं आणि मग त्याच्यात एक स्वर्ग असेल त्यावेळेला तुम्ही स्वर्गाला जाता. मग त्याच्या आधी तुम्हाला शिक्षाच भोगावी लागेल. लक्षात आलं ना? म्हणून कोणी असं म्हणत असेल की लगेच गेला स्वर्गाला, संभवनीय नाही. बहुत कालाने, काय म्हटलं त्यांनी? बहुत काल. बहुत काळात काय काय घातलं? एक पूर्ण सायकल सर्कल त्याचं, म्हणजे जेवढं आत्तापासून जेवढं मागं पडलेलं आहे तिथे जाऊन ते जमा झालं. तर तेवढं सगळं भोगल्यानंतर स्वर्ग मिळेल तुम्हाला, कारण शास्त्र म्हणतं ते खोटं नाही. तुम्ही म्हणजे सकाम विहित कर्म केलेलं आहे ते तुम्हाला भोगायला येणार आहेच, पण तेवढं सगळं आधीचं भोगून झाल्यावर नंबर लागला. तोपर्यंत काय करायचं? म्हणजे तोपर्यंत भोगा बाकीचे. त्याच्यात कदाचित नरकसुद्धा असेल आधीचा. चालू जन्मात स्वर्गाचं कर्म केलं, पण ते म्हटले कुठे गेला? म्हटले नरकाला. नरकाला कसं काय गेला? तर त्याचा पूर्वीचा केलेला भोग शिल्लक होता ना, म्हणून त्याला तो भोगल्याशिवाय पुढचं होत नाही. कशाला या कर्माच्याला छंडात पडायचं बा? म्हणजे हे कर्म इतकं गोंधळ आहे ना या कर्माचा. पण लोक हे केल्याशिवाय राहत नाहीत की त्या कर्मामध्येच गुंतलेले आहेत ते. मग कर्मातून बाहेर पडा, मग कमीत कमी उपासनेमध्ये जाणं चांगलं आहे ना. राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊल. हे तुम्हाला हे यज्ञ नाही दिसत का? रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी. रानात चालले रामकृष्णारी, शेतात बसले रामकृष्णारी, पाठाला आले रामकृष्णारी, गाडीत बसले रामकृष्णारी, गाडी चालवली रामकृष्णारी, स्वयंपाक करताना रामकृष्णारी, भांडी घासताना रामकृष्णारी. म्हणजे लोक आता कीर्तनात बसल्यावर कीर्तनाचा एक महिमा असतो, त्याच्यात लोक माळा जपायला लागतात रामकृष्णारी रामकृष्णारी. अरे गाढवा कीर्तन ऐक ना. हां आता तिथं कीर्तन ऐकायचं दिलं टाकून तो माळा जपायला लागला. ते हे नाही काही कामाचं. हां ज्यावेळेला तुला माळाही जपायला पाहिजे असं काय नाही, ते उगाच प्रदर्शन होतं. तुम्हाला मनातली मनात म्हणा ना हो, नाही तर मग लोकांना म्हणतो म्हणजे माळ दाखवू राहिला. काय माळ दाखवतो? आतून काय चाललं आहे ते पहा. तर त्या रामकृष्णारी असा उघड्यावर आपल्या मनाने अगदी मनात मनसोक्त माळाला तरी मर्यादा झाली तुमची. असं तर किती मनसोक्त म्हणता येईल, पण सवय लागली पाहिजे. म्हणून माळाचा उपयोग सवय लावण्यासाठी केलेला आहे. मुख्य काय केलेलं आहे? सवय लाव. म्हणजे त्याला ती सवय लावण्यासाठी यांचा वापर केलेला आहे. आणि मग तसा तर आपण असाही जप करू शकतो की रामकृष्ण हरी अखंड चालू आहे. चला. बरोबर आहे. तिथं अव्यवहित पूर्वकाली नाही. अव्यवहित पूर्वकाली आहे का? म्हणून तिथं अव्यवहित पद काढून कार्याच्या पूर्वकाली असते. ते कारण असे लक्षण करावे म्हणजे शास्त्रवचन निष्फळ होणार नाही म्हणतात. म्हणजे कर्म केलं, कर्म संचितात जाऊन पडलं, नंतर ते जाऊन भोगायला आलं. इथं कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली कर्म आहे का? त्याचं फल आहे, म्हणजे पुण्य आहे. पुण्य वेगळं. पुण्य भोगाय येतं का पुण्य कर्म तिथं काम करतं आहे? तर पुण्य कर्म नाही तर तिथं कोण आहे? कर्म नाही तर पुण्य आहे. कारण अजून आहे. आता आपण कर्म केलं, तुम्ही आता पाठाला आले, याचे कित्येक पुण्य सांगितलेले. म्हणजे हजारो तीर्थयात्रेचं पुण्य एका पाठात आहे. किती तीर्थयात्रेचं? एका नाही, हजारो तीर्थयात्रेचं पुण्य एका पाठात होतं. तर एका पाठात
आता हे उत्पन्न झालेलं पुण्य पाठ संपला, कुठं काय कन्वर्ट झालं ते, म्हणजे कर्म संपलं तुमचं. तुम्ही आत्ता काय करताय, कर्म. त्या कर्मातून कन्वर्ट पुण्यात होणार आणि पुण्य संचितात जाऊन पडणार, कर्म नाही. त्या कारण मग त्याला जागा जास्त लागेल ना, म्हणून त्याची सूक्ष्म अवस्था पुण्य आहे. कर्माची सूक्ष्म अवस्था आणखीन काय होईल, पुण्य. आणि ते पुण्य संचितात, म्हणून मग त्याच्या करोडो फायली पडून येत आपल्या. मग तिथे काय अडचण नाही. ते म्हणले इतकं कर्म आहे आमच्याकडे, करोडो फायली. फक्त कोणती फाईल कधी ओपन होईल तर ती जसा नंबर येईल तशी फायली ओपन होतील. म्हणून एखाद्या साधू पुरुषाचा सुद्धा ॲक्सिडेंट होतो. म्हणजे ते म्हणतो तो नामस्मरण करत होता आणि त्याचा कसं काय ॲक्सिडेंट झाला, त्याचं कर्म. कोणत्या शरीराचं, मागच्या शरीराचं. हे लक्षात ठेवायचं बरं. त्याच्या मागच्या शरीराचं ते कर्म. ते म्हणे माणूस तर लय चांगला होता, वा कसं काय झालं. त्यांच्यापेक्षा आम्ही बरे ना, पिऊन पडतो. तुम्ही पिऊन पडता, पण तुमचं कर्म आहे ते तसं नंतर पडेल, त्यावेळेला तुमचं काय होईल ते तुम्हाला माहिती का. म्हणून संगती कळाली पाहिजे. संगती कळाली की हे फार शास्त्र सोपं आहे. तुम्ही आज वाईट कर्म करताना त्याचा भोग तुम्हाला आम्ही लगेच तात्काळ नाही देत, म्हणजे शास्त्र नियमाप्रमाणे तो नंतर होतो. आणि आता तुम्ही म्हणता आम्ही एवढा, बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम होतो. लोकांनी कोरोनात माळिका काढल्या ना, त्याला कारण हेच आहे की ते म्हटले आम्ही एवढा देवदेव करतो ना, आमचा म्हातारा माराव का. आता तुमचं म्हातारा माराव का, त्याचं आयुष्य संपलं एक तर पहिली गोष्ट. आणि म्हणले माळकरी होते ना, मग माळकऱ्यांना असं काय परवा नाही का की बा कायमस्वरूपी तुम्ही राहताल. त्याचा आणि याचा काही संबंध नाही, किंबहुना तुमच्या सुखदुःखाचाही काही संबंध नाही. तुम्ही आत्ता काय निर्माण केलं, गळ्यात माळ घालून नामस्मरण करून पुण्य उत्पत्ती केली, हा विषय झाला. आता त्याची दोन फलं मिळतात, एक दृष्ट आणि अदृष्ट. हे लोकांना माहीत नाही की ज्यावेळेला तुम्ही नामस्मरण चिंतन आदी करताल त्यावेळेला चित्ताची शुद्धी रूप फल तुम्हाला दृष्ट प्राप्त होतं, ते संचितात जाऊन नाही पडत. म्हणून जो कोणी हे काय केलेलं आहे, भगवत भक्ती करतो, नामस्मरण करतो, चिंतन करतो, त्याला दृष्ट फल लगेच तात्काळ चित्तशुद्धीरूप सुरू झालं. परमार्थ करताना अजून एक विचार करा, पूर्वी जसा सुरुवात करताना तुमच्या चित्तात वाईट भावना होती, वाईट विचार होते, तेवढे आत्ता आहेत का. जर परमार्थ खरा करत असाल तर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, घसरण झालेली असं तुम्हाला लक्षात येईल की नाही आता आपल्याला नाही हे धंदे करायचे, नाही हे उलटे सुलटे करायचे, नाही चित्तामध्ये वाईट विचार आणायचे. कारण हा प्रभाव कशाचा आहे, त्या नामस्मरणाचा त्याने केलं. ह्याला दृष्ट फल झालं हे तात्काळ चित्तशुद्धीरूप, आणि पुण्य तर होणार आहे ते खात्यात जाऊन पडलं. अशी दोन फलं प्राप्त होतात. म्हणून फायद्याचं काम पहा. चला इथं म्हटलं अव्यवहित हे पद काढून कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे, म्हणजे शास्त्रवचन निष्फल होणार नाही. पण ऐका आता काय म्हणतायत, याकरिता कारणाचे लक्षणातील अव्यवहित पद काढून कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे, म्हणजे शास्त्रवचन निष्फल होणार नाही. तर शास्त्रवचन काय आहे, शास्त्रवचन काय आहे, पहिल्या वेळी चालतं. शास्त्रवचन आहे या कारणाच्या लक्षणावर अशी शंका येते की विहित कर्म उत्तम लोकप्राप्तीला व निषिद्ध कर्म नरक प्राप्तीला कारण आहे. बरोबर आहे ना. कर्म विहित कर्म उत्तम लोकप्राप्तीला, पण कर्म नसून विहित कर्माचं पुण्य आणि निषिद्ध कर्माचं पाप. म्हणून तिथं म्हटलं की अव्यवहित पद कार्याच्या पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करावे, म्हणजे शास्त्रवचन निष्फल होणार नाही. अव्यवहित पूर्वकाली कोण आहे, पुण्य आणि पाप आहे, कर्म नाही. पण ही शंका बरोबर नाही, कारण असे लक्षण मानले तर नष्टदंड व मृत कुलाल्यांच्यापासूनही घट झाला पाहिजे. नष्टदंड म्हणजे मोडलेलं लाकूड. कोणाचं, चाक फिरवायला एक दंड लागतो, दंड म्हणजे, आणि त्याचं नाव आहे नष्टदंड. म्हणजे आता ते दांडकं थोडक्यात आपल्या भाषेत ग्राम्य. आणि ते मोडून गेलं, ते म्हणले का गप बसले, यंदा का आता करायचं नाही का तुम्हाला घटा. ते म्हणले लाकूड होतं तेच मोडले, हो आता लाकूड नाही, म्हणजे नष्टदंड. दुसरा आहे मृत कुलाल म्हणजे मेलेला कुंभार. हे यांच्यापासून घट होईल का. कुंभार म्हणजे निमित्त कारणाच्या अंतर्गत आला तो. चेतन निमित्त कारण कोण आहे, कुंभार. मग आता लाकूड बी नाही, कुंभार बी मेला आहे, घट होईल का. घट म्हणजे गाडगं होईल का, नाही. कारण ते कार्याच्या पूर्वकाली होते. कारण ते कार्याच्या पूर्वकाली होते. कार्याच्या पूर्वकाली जर नसेल
नसेल तर त्यापासून कार्य उत्पत्ती होणार नाही. पण त्या नष्टगंधापासून अथवा मृतकुलालापासून घटरूप कार्य उत्पन्न होत नाही. बिलकुल. म्हणून कार्याच्या पूर्वकाली असेल ते कारण असे लक्षण करून भागणार नाही. तर पूर्वकाली असते ते कारण असे लक्षण करून भागणार नाही. आता म्हणजे असं आहे, अजून एक भाग, घट निर्माण कार्याच्या पूर्वकाली जर पूर्वकालामध्ये कुंभार असेल, दंड असेल तर कार्य उत्पन्न होऊ शकतं. तर कुंभार मेलेला असेल तर कार्य उत्पत्ती होणार नाही. म्हणजे त्याच्यापासून कार्य उत्पत्तीच्या पूर्वकाली कोण लागतं आहे? निमित्त कारण आणि उपादान कारणही लागतं आहे, त्याच्या पूर्वकालात लागतं आहे. हा, दंड. म्हणून कार्याच्या पूर्वकाली असेल ते कारण असे लक्षण करून भागणार नाही. आता स्वर्ग नरक प्राप्तीस शुभाशुभ कर्म कारणच नाही असे आमचे म्हणणे नाही. हां, ऐका. आता स्वर्ग नरक प्राप्तीस शुभाशुभ कर्म कारणच नाही असे आमचे म्हणणे आहे. हां, तर शुभाशुभ कर्म कारणच नाही असे आमचे म्हणणे आहे. हां, आता स्वर्ग नरक प्राप्तीस शुभ अशुभ कर्म कारणच नाही असे आमचे म्हणणे आहे. बरोबर आहे ना? कारण मग कोण कारण आहे? पाप आणि पुण्य. हां, शुभाशुभ कर्म समाप्तीनंतर अव्यवहित उत्तरार्थी धर्म या पदाचा अर्थ काय? पाप पुण्य. तर ते धर्म उत्पन्न होऊन त्याचे संस्कार अंतःकरणावर राहतात. बरोबर. म्हणजेच धर्म या पदाचा अर्थ पुण्य, अधर्म पदाचा अर्थ पाप. याचे काय झाले? संस्कार. आणि ते संस्कार कुठं झाले? अंतःकरणात. म्हणून ते म्हणले, महाराज आमच्या पाप पुण्याचा हिशोब कोणाला विचारायला जाऊ? कोणाकडेच नाही, तो तुमच्याकडेच लिहिलेला आहे. ज्या वेळेला तुम्ही निषिद्ध कर्म केलं, त्या निषिद्ध कर्माचा काय झाला? संस्कार. कन्वर्ट कशात झाला? पापात. आणि तो फीड कुठं झाला? फीडिंग त्याचं अंतःकरणात. म्हणून तुम्ही आम्ही केलेल्या करोडो जन्मातल्या करोडो कर्माच्या विहित आणि निषिद्धाचे संस्कार कुठं तयार होऊन बसलेले आहेत? बस फाईल टाकली की ओपन होते. कुठं फाईल टाकली? गाढवाच्या शरीरात गेली की गाढवाच्या शरीरातली ती फाईल ओपन झाली, मानवी शरीरात आली. आणि ती गाढवाची फाईल कशी लागली? म्हणजे ज्या वेळेला त्याचं सन्मुख झालं जन्म की पुढचा लगेच लागतो तो. म्हणून देवाचं काम सोपं झालं की आपला जन्म कोणता लागेल हे देवाला विचारायची गरजच नाही. एकामागे एक फाईली ओपन होता येत ना. म्हणजे आत्ता जसं या शरीरात आलो ना आपण, तसं पुढच्या शरीराची फाईल तात्काळ सुरू आहे, लगेच पुढे आहे. म्हणूनच तो जड भरत राजा हरणी गारवा गेला तरी एवढा सगळं तयार केलेलं होतं. तर प्रारब्ध कर्म त्याचं जे शेष होतं ना, त्याला हरणाचा जन्म होता त्याच्यामध्ये. असं नाही आता आपण संगती लावताना सगळ्या बाजूने लावत असतो की त्याला हरिण आलं आणि हरणाची वासना झाली आणि म्हणून त्याचा जन्म हरणामध्ये गेला. आणि त्याचं कर्म नव्हतं का हो? मग कर्म होतं का वासना होती? तर वासना ही कर्म, त्याची वासनेप्रमाणे कर्म होतं त्याच्यात. कर्मे रावण नाही. आता ते तिकडलं नाही, आता इथला विषय हा एवढाच घेऊ आपण की तो जड भरत राजा हरणाच्या गर्भात गेला तर तो त्याने परोक्ष ज्ञानी बनला, तो आत्मज्ञानापर्यंत पोचला. पण त्याचा जन्म शिल्लक होता. म्हणून शेवटला वासना काय झाली? तो प्रसंग तरी कोणी घडवून आणला? म्हणजे देवानेच सगळं केलेलं ना. समोरून ते एखादा वनभक्षक त्या हरणाच्या मागं का लागावा व्याघ्र, आणि मग त्याच्यासमोरच का तो गर्भ तिथं पडावा आणि त्याला त्यांनी का जोपासना करावी? तर हे सगळं कर्मच करून घेतं आणि पुढचा जन्म घालतं. तर तेव्हा म्हणून कर्म फार गहनो गती, कर्मणो गहनो गती ही म्हटलं. कर्माची गती फार गहन आहे. चला वाचा इथलं काय आहे ते. प्राप्तीला हेतू असून हां स्वर्ग नरक प्राप्तीच्या अव्यवहित
अविवाहित पूर्वक्षणी आहेत. बरोबर आहे. अविवाहित पूर्वक्षणी कोण आहेत? धर्म आणि अधर्म असतात. हां, म्हणून अविवाहित पूर्वक्षणी असेल ते कारण असे मान्ययुक्त आहे. म्हणून अविवाहित पूर्वक्षणी असेल तेच कारण मान्ययुक्त आहे. म्हणजे आत्तापर्यंत मध्ये काय आलता? शब्द एक आलता, अविवाहित पूर्वकाली कोण नाही. म्हणजे अविवाहित पूर्वकाली नसेल, अविवाहित पूर्वकाली तिथं नाही. आपला जो विषय कशासाठी चाललेला हा की सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, आणि त्याच्यामध्ये ज्ञानजन्य हे पद आलेलं आहे. आता त्याचंही खंडन केलं की ज्ञानजन्य पदाची तिथे आवश्यकता नाही, नुसतं संस्कार म्हटलं तरी चाललं असतं. कारण संस्काराच्या द्वारे काय होऊन जात आहे? रज्जूवर सर्प कशाच्या द्वारे भासला का? मग पूर्वीचं सगळी स्टोरी सांगायची काय गरज आहे? पूर्वी पार कसा अनुभव घडला आणि तो सर्प कुठं पाहिला होता आणि त्याचा संस्कार कसा घडला, आणि काही नाही. आत्ताचा संस्कार एवढाच कारणीभूत धरायला पाहिजे, आणि तोही सजातीय असला पाहिजे. सजातीय संस्कार हे अध्यासाला हेतू ठरलेले आहेत, म्हणून एवढा विषय लांबावला मध्ये. चला, सर्पज्ञानानंतर बहुत काळाने सर्पाध्यास होतो. आता आपला मुद्द्यावर आलो आपण की सर्पज्ञानानंतर बहुत कालाने सर्पाध्यास होतो. बरोबर आहे. सर्पज्ञान कधी झालं? जेव्हा कधी तुम्ही सर्प पाहिला तेव्हा झालं. त्याचं नाव ज्ञान. संस्कार नसतो आधी ज्ञान. मग आता तुम्ही आजपर्यंत कधी सर्पच नाही पाहिला एखाद्या मुलाने. तो 10 वर्षाचा झाला, तो वडिलांच्या बरोबर रानात चालला. रानात चालल्यानंतर त्याने म्हणला, अरे 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 थांब थांब थांब. म्हणले काय? मी त्याने म्हणलं काय आहे? म्हणले साप आहे. कसला असतो बाबा? ते म्हणले हे बघ खो तो कसं चालला आहे. मग त्याने तो पाहिला. त्याचा काय तिथे म्हणायचा ज्ञान. हां, मांजर आली. त्याला माहितीच नाही याला मांजर म्हणतात का साप म्हणतात. बरोबर आहे. ते म्हणतात माझ्या मुलाने पहिल्यांदा साप पाहिला आणि तो हे वडिलांना काय सांगायला गेला? मांजर आली. त्याला काय फक्त मांजरीचंच ज्ञान होतं, सापाचं नव्हतं. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. आता ज्या वेळेला त्याला तुम्ही ज्ञान करून दिलं काय, अरे याला मांजर नाही म्हणत, याला साप म्हणतात, काय झालं तिथं? ज्ञान. बस एवढा मुद्दा लक्षात ठेवा. काय झालं? ज्ञान का संस्कार ना. आता तो प्रसंग मिटून गेला आणि दुसरीकडे गेला. तोच मुलगा रानात चालायला गेला, तर चालता चालता काय दिसला? आता तो काय म्हणेल? मांजर म्हणेल का? मग आता काय म्हणेल? त्याला हे साप म्हणावं हे कोणी सांगितलं? संस्काराने. बस एवढाच मुद्दा आहे, विशेष काय नाही, पण डोकं लावावं लागेल. त्या काळी सर्पज्ञान तर नाही, फक्त सर्पज्ञानाचा संस्कार आहे. बिलकुल. हां, त्या संस्काराने सर्पाचा अध्यास घडतो. त्या संस्काराने काय होतो? सर्पाचा अध्यास घडतो. आणि आम्हाला काय सांगायचं होतं? तेच सांगायचं होतं तुला बाबा, की तू काय म्हटला होता? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला तुझं सत्यपद काढलं, सजातीय ठेवलं, आणि वस्तू ज्ञानजन्य हे बी काढलं पद, आणि मध्ये फक्त केवळ आम्ही संस्कार म्हणून सजातीय संस्कार अध्यासाला कारण हे आम्हाला मानलं, आणि याच्यामुळे तुझ्या मुद्द्याचं काय झालं? खंडन झालं. लक्षात आलं ना? हा, बंद मिथ्या ठरला. पहा, म्हणून केस अशी चालली जाते. म्हणजे त्या केसमध्ये ही जी केसच आहे एक, तर तुमची बुद्धी जर तेज करायची असेल, शास्त्राने बुद्धी तेज केली बरं का, मग नाहीतर मग इतकं मंद बुद्धीने आहे का हो? नाही, तर त्याला तुमची बुद्धीला धार लावायचं काम केलेलं. ज्याचा कोणाचा शास्त्र अध्ययन होईल तो व्यवहारात सुद्धा हुशार झाला पाहिजे. व्यवहार, कारण त्याच्या बुद्धीला काय लागले? धार लागली, की त्याला ते कळालं की हे कसं काय चालतं. तेवढंच नाही, या विचारसागरचा उपयोग त्या सवाल जबाबमध्ये बी केला. माहिती की तुम्हाला सवाल जबाब कशात? ते काय कोणता काय म्हणतात त्याला? हां, बेदिक कलगीतुरा. हां, त्याचा ते म्हणले त्याचाही अभ्यास आहे त्या, कारण त्यात प्रश्न विचारता आला पाहिजे आणि समोरचा अडचणीत आला पाहिजे. त्याचं उत्तर सांगितलं म्हणजे लोकांना हा बरोबर आहे. म्हणून या हे शास्त्र आहे ना, बुद्धीला धार लावतं. चला, आणि आपल्याला वास्तव कळतं.
आम्हाला मला माझंच जर ज्ञान नसेल तर जगण्याला काय अर्थ आहे तुमच्या? सगळा व्यवहार कशावर चालू आहे? ज्ञानावर चालू, क्रियेवरती नाही. लोक क्रिया फार करतात पण आत्मज्ञान संपादन नाही करत. आत्मज्ञान संपादन केला तर त्याचा मानवी जन्म सार्थकच ठरला. बरं, हे आत्मज्ञान काय किड्यामाकोड्यासाठी आहे का? हे मानवासाठी आहे ना. म्हणजे मानवाने आपला वेळ अजिबात वाया न घालवता केवळ आत्मचिंतन करावं, ब्रह्मचिंतन करावं. याच्यापेक्षा दुसरा देव कोणताच नाही. ज्ञानदेव म्हणे, भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. माऊली ज्ञानोबराय सांगतात, भजा आत्मदेवा. आत्मदेव तुम्हाला जर नाही कळाला, आत्मदेव ब्राह्मण कळाला म्हणजे बरं होईल. आत्मदेव ब्राह्मण माहिती का तुम्हाला? कुठे येतो? भागवतात है ना. आत्मदेव ब्राह्मण, त्याला 2 मुलं होती, धुंदुकारी आणि गोकर्ण आहे ना. गोकर्ण आणि धुंदुकारी. धुंदुकारी कोणाचा? धुंदुलीचा. भागवत ऐकणारे लोक आहेत ना, त्याच्यामुळे मला काय अर्थ. पण म्हणजेच एक चांगला, गोकर्ण चांगला आणि धुंदुकारी वाईट. तर असेच 2 मुलं आत्मदेवाच्या ठिकाणी आहेत. आपल्या ठिकाणी सुद्धा चांगलेपणा आणि वाईटपणा आहे का नाही? त्यात कल्याण कोण करून घेईल? गोकर्ण करून घेईल. आणि धुंदुकारीचा छंद डोक्यातला काढून टाका. म्हणजे आपलं कल्याण होईल. तोच आत्मा एवं देव. हा तो आत्माच काय आहे? देव आहे. चला. तर ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. आता शिंपीचा दृष्टांत आलेला होता. तसेच शिंपीचे ठिकाणी, शिंपी म्हणजे कोण? कपडे शिवतो तो नाही, तर शिंपी म्हणजे शिंपलं. नाहीतर कपडे शिवताना त्याला शिंपी करतात. तर शिंपी तुम्हाला गेल्या वेळेस दाखवली होती नानांनी. हां, शिंपलं चकचक करतं ते. त्याच्या ठिकाणी रुपयाचा, रूप म्हणजे चांदीचा ध्यास. रुपयाचा ज्ञानजन्य संस्कारच कारण आहे. कोण संस्कार? तिथं कोण कारण आहे? ज्ञानजन्य संस्कार कारण आहे. पुढे आणि ज्या अर्थी वेदांत मतात ब्रह्माव्यतिरिक्त सर्व पदार्थ मिथ्या आहेत, त्या अर्थी सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणून एक असतो असे म्हणता येणार. बस, मताचं खंडन झालं त्याच्या, की सत्यवस्तू ज्ञानजन्य म्हणताच येणार नाही. कारण वेदांत मतात ब्रह्माशिवाय काहीच सत्य नाही. अजून एक लक्षात ठेवा आणि डोकं लावा. जगात सत्य पदार्थ किती असू शकतात बरं? म्हणजे माझी पत्नी सत्य आहे, माझी पोरं सत्य आहेत, हां, मी घेतलेले जमिनी सत्य आहेत. तर इतके सत्य पदार्थ. आणि मग ते हे सगळे तुम्ही केले म्हटले. हो. आणि मग तुम्ही म्हटले मी बी सत्य आहे. म्हणजे मी सत्य आहे आणि एवढे सगळे पदार्थ सत्य. इतके सत्य पदार्थ अस्तित्वात असू शकत नाही. जगात एकच सत्य राहतं, त्याला आत्मा म्हणतात. आणि मग त्या आत्म्याच्या आश्रयात अनेक सत्य राहतात. म्हणजे जसा माझा देह आणि माझ्या देहसंबंधी हे दोन्हीही मिथ्याच आहे, असं प्रत्येकाने चिंतन करा. माझा देह तोही खोटा आणि माझ्या देहसंबंधी तेही खोटे. माका हो महाराज, तुम्ही तुमच्या पत्नीला खोटे म्हटले. हो, मी तिच्या आत्म्याला नाही म्हटलो. हे लक्षात ठेवा. कारण तिचा आत्मा आणि माझा आत्मा हे लक्षात ठेवा. माझ्या मुलाचा आणि माझा आत्मा एकच आहे. देह भिन्न आहे. हे तुमच्या लक्षात येईल ना, त्यावेळेला तुम्ही जगावर प्रेम करायला लागतात. नुसते बायको आणि पोरांच्यावर नाही. कारण बायको आणि मुलगा कशामुळं दिसला त्याला? देहामुळं दिसला. वास्तवता तशी नाही आहे. ती वास्तवता विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जा. म्हणजे संपूर्ण विश्वच माझं आहे. म्हणून प्रेम करायचं तर जगावर करावं आणि नाही करायचं मग कोणावरच नको, फक्त आत्म्यावर कर. आणि आत्मा एकच शेष आहे खाली. वजा केलं तर सगळं वजा करा आणि धरलं तर सगळं धरा. आणि हे ज्या वेळेला कळेल, म्हणून तोच देव आहे. म्हणून तुम्ही बसलेले देवच आहेत ना. तुम्ही देव नाहीत कसे? तुम्ही देवच आहेत. आणि मग तुमची जर मी जर निंदा तुमची केली तर मी निंदा कोणाची केली? देवाचीच केली. म्हणून जगात निंदेला कोणीच पात्र नाही. म्हणून सगळ्यांच्यावरच प्रेम करावं, कोणाचीच निंदा, कारण तोच देव आहे. हां, आता त्याच्यातल्या सवयी, खोडी, वाईट तर त्याचा वैयक्तिक भाग असतो. एखादा
पिऊनच डुलत चाललेला महाराज, आता याला देव धरू का? काही अडचण नाही, तो देवच आहे, पण त्याचे दुर्गुण त्या जीवाच्या ठिकाणी येतात. आत्म्याच्या ठिकाणी दुर्गुण नसतात. आत्मा पिलेला कधीच नाही, आत्मा कधी मांसाहार करत नाही. येतंय खळदकर साहेब लक्षात? त्या जीवाचे दुर्गुण आहेत आणि ते असू द्या, तिकडे काय असतील ते असतील, कारण आपल्या दृष्टीने तर त्याला आपण देव असं मानलं पाहिजे. चला, म्हणून अध्यासाला कारणीभूत मिथ्या ज्ञानजन्य संस्कार. सत्यवस्तू एक आत्माच आहे, म्हणून तद्भिन्न सगळे मिथ्या आहेत. पुढे बरोबर, हे बंधाच्या अध्यासाला कारण सिद्ध झालं. महत्वाचा मुद्दा इथं संपलेला आहे. बरोबर, ज्याचे अंतःकरणावर पूर्वीचे सर्पज्ञानजन्य संस्कार नाहीत, अन्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहेत, त्याच रज्जूवर सर्प अध्यास होतच नाही. बरोबर आहे. आत्ताच मांजराचा अध्यास सांगितला तुम्ही. सापावर काय भासलं ते म्हणते, ते म्हणते, कारण त्याला माहितीच नाही ते. पुढे या प्रकाराने अध्यासाहून पूर्वी सजातीय वस्तूंच्या ज्ञानाचा संस्कार आवश्यक आहे. बरोबर, सजातीय वस्तूच्या ज्ञानाचा संस्कार आवश्यक आहे, सत्य वस्तूचा नाही. चला, व तो बंधाच्या अध्यासाविषयी सिद्ध आहे. आणि तो बंधाच्या अध्यासाविषयी काय आहे? सिद्ध सुद्धा आहे. कारण अहंकाराने अनात्म वस्तू आणि त्याचे ज्ञान हाच बंध आहे. बरोबर, काय बंध आहे? अहंकारादी अनात्म वस्तू. अहंकार हा अनात्मा आहे. लक्षात आलं ना? अनात्मा आणि आत्मा याच्यातला भेद तरी कळाला. आत्मा जो सच्चिदानंद स्वरूप आहे त्याला आत्मा म्हणतात, आणि आत्म्यावरून जेवढे भिन्न पदार्थ आहेत त्याला काय म्हणतात? अनात्मा. म्हणून अनात्म्यापासून जे जगातले सगळे पदार्थ बनले ते अनात्मा. त्याच्यात जगातले पदार्थ बनले, त्याच्यात अहंकार हाही एक पदार्थ बनला, म्हणून अहंकाराला काय म्हणतात? अनात्मा. अहंकार कसा बनला माहिती ना? अहंकार हे अहंकार कुठे राहतो? अंतःकरणात. अंतःकरण कुठून तयार झालं? अपंचकृत पंचमहाभूतांपासून, 5 भूतापासून अंतःकरण बनलं. त्या अंतःकरणातला एक घटक अहंकार. जर अंतःकरणच अनात्मा आहे, पंचमहाभूत अनात्मा आहे, तर अहंकार सुद्धा अनात्माच आहे. बस, जेव्हा दिसते तेव्हाच असते. ते तुम्ही मानली तर असते, नाही तर नसतेच. अनात्मा. जेव्हा आपण पाहतो स्वप्न कसं आहे तसाच प्रकार आहे. स्वप्नातले पदार्थ पाहिले अनात्माच आहे. भासलं सगळं, म्हणजे आहे म्हटले स्वप्न आहे. हा, तुम्ही आहे स्वप्नात तोपर्यंत आहे, जागा झाल्यावर स्वप्न नाही. तसा जो कोणी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याने प्रस्थान केलेलं आहे त्याच्या दृष्टीने व्यावहारिक जगतसुद्धा नाही. मुक्त झाला ना, जगतही नाही. कारण मूळ सिद्धांताचंच असं म्हटलं की जगाचा अत्यंत अभाव आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगाचा मग कोण आहे? केवळ आत्माच आहे. पुढे हा, प्रतीती नसते तेव्हा ती वस्तू स्वरूपे करून नसते. याला काय म्हणतात? दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला त्याचं ज्ञान आहे त्यावेळेला पदार्थ आहे, ज्ञान नाही तर पदार्थसुद्धा नसतो. याला दृष्टीसृष्टीवाद म्हणतात. तोच विषय खाली आलेला आहे. आता हा विषय आणखीन पुढच्या वेळेला जास्त चिंतन करू. पुढे चला. येते का? झोपलेल्या अवस्थेत काय काय विषय आहेत आपल्याकडे? काहीच नाही. तर पण काहीच नाही म्हटलं तर विषय नाही, पण तुम्ही आहेत ना. हां, म्हणजे तुम्ही कोण? आत्मा. तुम्ही आहात पण विषय नाही. झोपलेला तर आहे, जागा झाला, जागृतीत आला, याला जागृत अवस्था म्हणतात. विषय आहेत, मी बी आहे. परत संध्याकाळी सुषुप्ती आली, झोपला, विषय नाही, मी आहे. स्वप्नावस्थेत गेला, मी आहे, विषय भिन्न आहेत. कारण स्वप्नातले विषय भिन्न असतात ना. पण स्वप्नातून जागा झाला, जागृतीत आला, जागृतीतले विषय आहेत, पण ते ज्या वेळेला तुम्हाला ज्ञान आहे त्याच काळात आहेत. तुमचं गाव विसरले का नाही? तुम्ही आत्ता पाठात बसल्या, मांडव्याला जायचं आहे, मांडवाच ना. मांडव्याला शेती का नाही तुमची? मी आत्ता जागं केलं म्हणून.
म्हणजे ह्यांना जागं केलं. नाही तर हे विसरले होते, मांडवा बी विसरले, शेती बी विसरले, रानात काय आता त्यांचं काय पुढचं प्लॅनिंग आहे ते बी विसरून गेले. विसरले का नाही? म्हणजे जेव्हा मी तुमचं ज्ञान जिवंत केलं तेव्हा विषय दिसले, ज्ञान गेलं, विषय गेले, देह पडला, विषय संपले, पुढच्या देहात गेला. ते म्हणले आपली बायको कुठं गेली? आज तुमचं शरीरच नाही राहिलं तर बायकोचा काय संबंध राहिला? लक्षात आलं का? आणि त्या देहाबरोबर विषयही गेले, दुसऱ्या जन्मात गेले त्यावेळेला. पण आत्ता आपले जे जन्म झालेले त्याच्यात मागच्या जन्मात तुम्ही आम्ही काही बरेचसे लोक माणसं असतील, मानवी शरीर, तुम्हाला शरीर घरदार असेल, आहे का लक्षात आता? कारण त्याचं ज्ञानच नाही, ज्ञान नाही तर विषयसुद्धा नसतात. चला, याला दृष्टिवाद म्हणतात. म्हणून सर्व प्रपंचाचा अभाव वेदाने प्रतिपादन केला आहे. बरोबर. दृष्टांतातही रज्जूच्या ठिकाणी सर्प प्रतीत होतो तेव्हाच प्रतीची संगती लावण्याकरिता सर्पाचे अस्तित्व मानावे. बरोबर. प्रतीती नसेल तेव्हा तो सर्प नाहीच नाही. बरोबर. या सिद्धांतात वेदांतात दृष्टिवाद म्हणतात. याला काय म्हणतात? म्हणजे ज्ञात काली पदार्थ. ज्ञान म्हणजे ज्ञान आहे तेव्हा पदार्थ असतो, ज्या वेळेला ज्ञान नाही तेव्हा पदार्थसुद्धा नसतो. याला दृष्टिसृष्टीवाद म्हणतात. याचं चिंतन नंतर करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.